आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबईत महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी दाखल झालेत। वंचितच्या पहिल्या यादीनंतर महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दिनेश दुकंडे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। दिनेशजी, का अधिकची माहिती? मुंबईत नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ही सगळी प्रमुख नेते मंडळी दाखल झालेली आहेत आणि थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होते आहे। खरं तर मुख्यत्वे या बैठकीचं कारण आहे ते म्हणजे कारण किंवा हेतू आपण असं म्हणू शकतो की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराचं सूत्र म्हणजे सभा, सोशल मीडिया आणि जे अन्य मुद्दे आहेत यावर साधक बाधक चर्चा करून प्रचाराचं सूत्र ठरवणं, रूपरेषा ठरवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही बैठक बोलावली आहे। पण या बैठकीची खूप सावध आहे जागा वाटपाच्या काँग्रेस अजूनही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहे। शिवसेना युबीटीने ही जागा जाहीर केलेली आहे। मुंबईतल्याही काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे। त्यातले दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई आणि काँग्रेस एनसीपी मध्ये भिवंडीच्या जागेवरून केस आहे। तर अशी वादाची पार्श्वभूमी असताना ही बैठक होते। खरं तर प्रचाराचं सूत्र ठरवताना या वादाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणं अपेक्षित मानलं जाते। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीनेही आपल्या 9 जागा घोषित केलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीत ते नाही किंवा त्यांचा सहभाग होत नाहीये यावर प्रकाश आंबेडकरांची आपल्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका पाहायला मिळते। तर या सगळ्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे आणि अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार म्हटलं जात आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी अजूनही महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे आहेत, प्रस्ताव देण्यात येतो आहे। तर काय नेमकी चर्चा होते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत हे पाहावं लागेल। पण मुख्यत्वे प्रचाराचं सूत्र ठरवण्यासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली। आणखी एक महत्त्वाचं दिनेशजी, आता महाविकास आघाडीची ही बैठक होते, मात्र महाविकास आघाडीसोबत असलेली वंचित बहुजन आघाडी ज्यांनी पहिली यादी आपली जाहीर केलेली आहे त्यांच्यासाठी अद्यापही आपल्या 4 जागा कायम आहेत, 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं। तर त्या सगळ्या संदर्भात देखील आज अंतिम निर्णय होऊ शकतो का वंचितच्या संदर्भातला? हो, वारंवार संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही भूमिका मांडली जातेच आहे की भले त्यांनी जागा जाहीर केल्या असल्या तरी अजूनही आम्ही दिलेल्या जागा आणि आमचा प्रस्ताव यावर आम्ही चर्चेचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत। आंबेडकर आमच्या सोबत राहतील संविधान वाचवण्यासाठी आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढा देण्यासाठी असं वारंवार महाविकास आघाडीचे नेते भूमिका व्यक्त करतात। पण आताच प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट ताजं आहे, यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर टीका केलेली आहे आणि पाठीत खंजीर खुपसण्यात आला इथपर्यंतची ही टीका आहे। आणि मला म्हणजे 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्या प्रतिनिधीला बैठकीत आमंत्रित का करण्यात आलं नाही याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्यामुळे साहजिकच आता या ट्विट नंतर महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत काय भूमिका घेतात, काय पवित्रा घेतात आणि लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। असं असताना अजूनही वंचितचा सहभाग होत नाही याबद्दल महाविकास आघाडीतही थोडी अस्वस्थता आहे। पण आज या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित मानलं जात आहे, कारण वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्राच्या राजकारणात मतांची एक इन्सेंट व्हॅल्यू आहे ती आपल्या सोबत ठेवणं वंचितला हे महाविकास आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।